हाय फ्रेंड्स, आज आपण पुन्हा एक एमसीक्यू घेऊन आलो. आता आपला चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. याच्यामध्ये एक आपण इम्पॉर्टंट एमसीक्यू बघणार आहोत जो 2023, 21 आणि 20 ला विचारला. आता जे 2026 साठी पण आपल्याला इम्पॉर्टंट. बघा आता याच्यामध्ये काय आहे. 1000 small water drops of equal size combined to form a big drop. म्हणजे 1000 आपल्याकडे काय स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स आहेत, थाउजंड्स, बरोबर आहे. आणि त्याच्यापासून आपण काय करतो, एक सिंगल वॉटर ड्रॉपलेट बनवतो. किती आहे आपल्याकडे? 1000. त्याच्यापासून आपण किती ड्रॉप बनवतोय? एक सिंगल ड्रॉप बनवतोय. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? तर रेशिओ ऑफ फायनल सरफेस एनर्जी, म्हणजे इनिशियल, की त्याची इनिशियल कंडिशन आहे आणि त्याची फायनल कंडिशन आहे. तर आपल्याला इनिशियल जी एनर्जी होती ती फाइंड आउट करायची आणि फायनल एनर्जी किती आहे ती फाइंड आउट करायची, त्यांचा रेशो घ्यायचा. पण इथे काय सांगितलं? फायनल टू इनिशियल घ्यायचं. मग आपल्याला माहिती आहे सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय? E इज इक्वल टू टी डेल्टा ई, बरोबर आहे. मग आपल्यासाठी दोन इनिशियल या घेऊ आपण, त्यासाठी फॉर्म्युला आहे टी आपण म्हणूया A1 आणि T2 किंवा आपण म्हणूया फायनल EF, त्यासाठी आपण फॉर्म्युला. आता आपलं जे काय लिक्विड ड्रॉप आहे, वॉटर ड्रॉप आहे, तर दोन्ही ठिकाणी टेन्शन सेम. त्याच्यावर आपल्याला काय माहिती रिलेशन? डायरेक्ट प्रोपोर्शनल A1 आणि EF इज डायरेक्ट प्रोपोर्शनल A2. मग याच्यावर आपण काय लिहू शकतो? म्हणजे आपल्याला काय विचारलंय? फायनल टू इनिशियल. EF अपॉन EF इज इक्वल टू EF चा आहे A2 आणि याचा आहे A2. तर आपल्याला माहिती आहे वॉटर ड्रॉपचा सरफेस एरिया किती असतो? 4 पाय r स्क्वेअर आणि किती आहे? 4 पाय. आता आपला इनिशियली स्मॉल आहे म्हणून आपण इथं स्मॉल r घेऊ. आणि इथे एक लक्षात ठेवायचं आहे की इनिशियली आपल्याकडे किती आहे? 1000. म्हणून या एरियाला आपण किती मल्टिप्लाय करणार? कारण हा सिंगल एरिया आहे. तर असे सिंगल किती ड्रॉप्स आहेत ते 1000. इथं मल्टिप्लाय बाय 1000. हा लक्षात ठेवायचं आहे. 4 get yes. EF upon EF is equal to R square upon 1000 small r square. याच्यामध्ये आता आपल्याला या दोघांना सिंगुलर मध्ये आणायला लागेल. आपल्याला माहिती आहे की असं जेव्हा प्रॉब्लेम असेल, जेव्हा 1000 किंवा किती नंबर ऑफ आपल्याला ड्रॉप्स असतील त्याच्यापासून जर सिंगल ड्रॉप बनवला तर ह्या छोटे जे ड्रॉप्स आहेत किंवा स्पेस आहेत त्यांची रेडियस किती असते? एक सगळ्यात गोष्टी लक्षात ठेवा की जो मोठ्याची जी रेडियस असेल ती आणि किती ड्रॉप्स आहेत त्याचा क्यूब रूट घ्यायचं. काय घ्यायचं? क्यूब रूट घ्यायचं. आता इथे किती आहे? 1000. मग 1000 चा क्यूब रूट किती आहे? आपल्याला माहिती आहे 10. ते डायरेक्टली तुम्ही ही रेडियस अशी काढू शकता. ही व्हॅल्यू आता इथं करायची. मग काय होईल? r स्क्वेअर अपॉन 1000 r अपॉन 10 that is square. मग काय होईल? r स्क्वेअर अपॉन 1000 into r plus square, r square and 10 plus square r square get cancel, 0 0 get cancel, 0 0 get cancel. Upon 1 upon 10. 10 is relation to 1:10. Okay, this is the one of the most important NCB for our latest 2026 MSc exam. Thank you.